सर्व सदन प्रस्तावांना मी अनुमती नाकारलेली आहे। आपण एक मिनिट आपण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेणार नाही आहोत, औचित्य घेणार आहोत। त्यामुळे ज्यांना औचित्य मांडायचं असेल त्यांनी मांडावं। बोला अध्यक्ष महाराज, एक महत्वपूर्ण बाब पुढे येत आहे। अध्यक्ष महाराज, की हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय कागद कुठल्या गुप्तचर म्हणजे काही लोकांना मिळतात आहे अशा पद्धतीचं एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। अशा पद्धतीची एक चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे। अध्यक्ष महाराज, राज्यातले गोपनीय कागद या निमित्तानं आपले त्यांच्याकडे चाललेले आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। अध्यक्ष महाराज, ही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। हनी ट्रॅप या पद्धतीचा लावला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत आणि म्हणून अध्यक्ष महाराज, ही महत्त्वपूर्ण बाब मी आपल्या लक्षात आणून देतो की या हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्यातले अगर गोपनीय कागद समजा कुठल्या एंटी सोशल मुवमेंटकडे गेले तर राज्याचंही सगळ्या व्यवस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। मग हे काय चाललेलं आहे राज्यामध्ये याची वस्तुस्थिती संध्याकाळपर्यंत तरी अध्यक्ष महाराज, ही महत्त्वपूर्ण बाब आहे। संध्याकाळपर्यंत सुद्धा अध्यक्ष महाराज सभागृहाला कळवलं पाहिजे की नेमकं काय चाललंय राज्यात। काही मंत्री पण त्याच्यामध्ये लटकलेले आहेत हनी ट्रॅपमध्ये, अशा पद्धतीची माहिती अध्यक्ष महाराज। आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं ही महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी लक्षात आणून देणं हे माझं कर्तव्य होतं। आणि अध्यक्ष महाराज, आपण आमचे या ठिकाणी मालक आहात आणि तुम्ही ही सगळी माहिती शासनाकडून मागवून आम्हाला कळवलं पाहिजे, सदनाला कळवलं पाहिजे। ठीक आहे, शासनाने नोंद घ्यावी। चला, घोषणा, शासनाने नोंद घ्यावी। सर्व सन्मान्य सदस्यांना विदित आहेच की माननीय पीठासीन अधिकारी यांच्यातर्फे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांकरिता एकत्रित स्नेहभोजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक म्हणजे आज बुधवार दिनांक 16 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता विधान भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे। सर्व सदस्यांनी एकत्रित स्नेहभोजनाकरिता विधान भवन परिसरातील हिरवळीवरील उपस्थित राहावे। औचित्याचे मुद्दे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे काय? प्रभुसाहेब बोला। अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर चालू होतं पाहिलं। अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अत्यंत गंभीर आहे, त्यात अत्यंत गंभीर आहे याचं कारण अध्यक्ष महोदय ते संध्याकाळी समजेल। अध्यक्ष महोदय, माझं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असं आहे की गोरेगाव येथील मोतीलाल नगर विकास समिती या विकास समितीच्या वतीने आज आझाद मैदान येथे पूर्ण दिवस त्यांच्यावरती होणाऱ्या अन्याय जो पुनर्विकासामध्ये होतोय त्याबद्दल धरणं आंदोलन त्यांनी घेतलेले आहे। अध्यक्ष महोदय, मोतीलाल नगर नंबर 1, 2, 3 या वसाहतीतील पुनर्विकासाची प्रक्रिया म्हाडामार्फत सुरू करण्यात आली आणि सदर वसाहतीमधील घरे म्हाडाने मालकी तत्वावर दिली असून कायद्याप्रमाणे या प्रक्रियेत रहिवाशांना सहभागी करून घेणे हे बंधनकारक आहे। तथापि अध्यक्ष महोदय, मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की दिनांक 6 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णयानुसार एनेक्शल 2 सदर वसाहतीच्या नियोजन पुनर्विकास विशेष दर्जाप्रमाणे या ठिकाणी कन्सल्टंट आणि डेव्हलपर एजन्सी माध्यमातून सदर ठिकाणी पुनर्विकास करण्याचं धोरण जे शासनाने घेतलंय तो GR रद्द करण्यात यावा। आणि अध्यक्ष महोदय, सन्माननीय न्यायालय उच्च न्यायालयाने या ठिकाणी 33(5) च्या अंतर्गत या संपूर्ण वसाहतीचा पुनर्विकास करावा असं जे म्हटलेलं आहे त्याला केराची टोपली टाकून म्हाडामार्फत केवळ अदानी समूहाला त्या ठिकाणी पुढे आणून पुनर्विकासाचं काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे। त्याच्या विरोधात हे सगळे रहिवासी जे आहेत ते त्या ठिकाणी धरणं धरायला बसलेत।
3700 घर चला बस. आणि जवळजवळ अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सन्माननीय निवासी सदस्य आदित्य ठाकरे. आणि याची सरकारने नोंद घ्यावी. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर आज उभा आहे मी. माझ्या वरळी मतदारसंघामध्ये वरळी सी फेस म्हणजेच खान अब्दुल गफर खान मार्ग इथे एक सुभेदार रामजी आंबेडकर नगर आहे. जवळपास 15 वर्ष इकडचा विकास रखडलेला होता, पुनर्विकास सुरू झालेला आहे. 4-5 विकासक बदलले. पण अध्यक्ष महोदय असं झालेलं आहे की 6 महिन्यापासून रेंट थकीत आहे. जे काही GBR मध्ये आणि त्या सगळ्या तिकडच्या स्लम धारकांना प्लॅन दाखवला होता तो प्लॅन आता अचानक बदललेला आहे. SRA मधून परवानगी न घेता पहिलं आता सेलची बिल्डिंग सुरू झाली आहे, बंगल्याचं बांधकाम सुरू झालेलं आहे आणि रिहॅबची बिल्डिंग अजूनही बंदच आहे. खरं आपल्या SRAचा आपल्याला कायदा माहिती आहे, रिहॅबची बिल्डिंग पहिली बांधायला लागते मग सेल करायला लागतं. दुसरं म्हणजे जी 15% जागा ही शासनाकडे येणं बाकी आहे त्याच्यावर देखील काही स्पष्टता नाही आहे आणि रेंट थकीत आहे. मी आपल्याला विनंती करेन की आपण शासनाला आदेश द्यावे की याची नोंद घेऊन याच्यावर योग्य ती कारवाई करावी, रेंट द्यावं. जसा प्लॅन आहे तसंच पहिलं जिथे सेलची बिल्डिंग मागे होती, रिहॅबची पुढे होती तशीच बांधावी आणि पहिलं म्हणजे रिहॅबची बिल्डिंग पहिली बांधावी ना त्याला स्टॉपवर्क द्यावं, ही माझी आपल्याकडे विनंती राहील. शासनाने नोंद घ्यावी. शासनाने नोंद घ्यायला सांगेल. धन्यवाद. चला राहुल आवाडे. औचित्याच्या मुद्द्यावरती मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, इचलकरंजी ज्या मतदारसंघातून मी निवडून येतो ती औद्योगिक वसाहत आहे आणि या औद्योगिक वसाहतीमध्ये यंत्रमाग व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असल्यामुळं कामगारांचं आणि तिथं असणाऱ्या त्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात तिथं येणं जाणं त्या ठिकाणी असतं. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये ड्रग्ज गांजा हा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचं तिथं लागवण झाली आहे. अध्यक्ष महोदय, परवा तर मागच्या जून महिन्यामध्ये वाचून दाखवावे. जून यापुढे औचित्य केवळ 250 शब्दांचं स्वीकारलं जाईल. अध्यक्ष महोदय, जून महिन्यामध्ये इचलकरंजी, सांगली, सातारा, सोलापूर या 3 जिल्ह्यातली 8 जण यांना पोलिसांनी पकडलेला गांजा 41 किलो गांजा पकडला. परंतु यांना पकडून सकाळी पकडला आणि संध्याकाळी त्यांची सुटका झाली. अशी परिस्थिती फक्त पोलिसांच्या दुर्लक्षाच्यामुळे त्या ठिकाणी झाली. धन्यवाद. ह्याची नोंद घ्यावी. श्री दिलीप लांडे. श्री रत्नाकर गुट्टे. श्री संजय पोतनीस. अध्यक्ष महोदय, माझ्या कलिना विधानसभा क्षेत्रातील एच-पूर्व विभागातील वाकोला स्थानक पूर्व येथील कोल्हे कल्याण पोलीस कंपाऊंडपासून हंसबुगरा रोडला जोडणारे राजेंद्र कांबळे रोडचे काम रखडलेले आहे. सदर रोड विकास आराखड्यामध्ये EP 34 दर्शवण्यात आलेला आहे व शासनाने त्यास रीतसर मंजुरी दिलेली आहे. विभागामध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून सदरच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर हाती घेणे गरजेचे आहे. तसेच महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये हंसबुगरा रोड पासून ग्रँड हयात हॉटेलकडे जाणार रस्त्याला मधून राजेंद्र कांबळे रोडला जोडणारा 12.20 मीटर रुंद असलेला रस्ता दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरचे दोन्ही विकास आराखडे रोडचे काम झाल्यास वाहतूक कोंडी सुटून रहदारीसाठी खुला होणार आहे. त्याकरिता राजेंद्र कांबळे रोडचे अनेक वर्षापासून रखडलेले काम तातडीने करण्यात यावे. तसेच महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये हंसबुगरा रोड पासून ग्रँड हयात हॉटेलमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या मधून राजेंद्र कांबळे रोडला जोडणाऱ्या प्रस्तावित DPचे काम महानगरपालिकेने हाती घ्यावे. याकरिता मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करीत आहे. धन्यवाद. श्री मोहन मते. रत्नाकर गुट्टेजी बोला. अध्यक्ष महोदय, राज्यात दिवसादिवस ऑनलाईन गेम, मनी लॉन्ड्रिंग, सट्टा, जुगार आणि बेटिंग सुरू असल्याबाबत मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या सभागृहात अत्यंत गंभीर आणि सर्वत्र वाढत असलेल्या एक सामाजिक व आर्थिक संकटाबाबत औचित्याचा मुद्दा मांडत आहे. अध्यक्ष महोदय, राज्यात विशेषतः मराठवाड्यात व माझ्या गंगाखेड मतदारसंघात ऑनलाईन सट्टा, क्रिकेट, बॅटिंग, जुगार आणि मनी लॉन्ड्रिंग या बेकायदेशीर आर्थिक होत असलेली वाढ. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पाथरी, जिंतूर आणि पूर्णा या भागामध्ये ऑनलाईन सट्टा आणि जुगाराचा सुळसुळाट झालेला आहे. अध्यक्ष महोदय, स्थानिक पोलीस व सायबर विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालेले अध्यक्ष महोदय, गंगाखेड शहरातील अनेक भागात तरुण मोबाईलमधून
सट्टा ॲप्स वापरत आहेत. काही प्रकारामध्ये तर कर्जबाजारी होऊन घरफोडी व आत्महत्येचे प्रकारही समोर आले आहेत. अध्यक्ष महोदय, शहरी व ग्रामीण भागातील युवक जलद पैसा मिळवण्यासाठी या फसव्या जाळ्यात अडकत आहेत. अध्यक्ष महोदय,